नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 त्या ठिकाणी तुम्हाला सकाळीच मी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दिला, ज्यामध्ये तुमचं व्यावसायिक आणि शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे आणि त्यानुसार नक्की जागा काय असायला पाहिजे या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला. त्याच संदर्भात त्यामध्ये असणारी जी टक्केवारीची अट आहे त्यामध्ये थोडासा बदल होऊन त्या ठिकाणी एक महत्त्वाचा GR त्यानंतर साधारणतः आपण जर विचार केला तर 11/2/2024च्या शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या बदलानुसार आपण जर विचार केला तर या टक्केवारीमध्ये थोडासा बदल आहे. ती टक्केवारी नक्की काय आहे, कोणत्या वर्गासाठी कोणती श्रेणी आवश्यक आहे हे सर्वांनी समजून घ्या, कारण की त्या श्रेणीवरती बरेचसे उमेदवार बाहेर देखील पडतील. बऱ्याच उमेदवारांना त्या टक्केवारीच्यानुसार फायदा देखील होईल, कारण की त्यांचं जे कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होऊ शकते. आता वेगवेगळे अँगल आहेत, पण आपण ही टक्केवारी समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण की त्या GR नंतर निघालेलं हे शुद्धीपत्रक बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम होता की नक्की काय असणार आहे टक्केवारी किंवा श्रेणी काय असणार आहे. तर त्यांनी हे अशा पद्धतीचं परिपत्रक त्या ठिकाणी काढलेलं होतं. आपण समजून घेऊया. अशाच प्रकारचं परिपत्रक कदाचित या भरतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतील. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी व खाजगी संस्थांतील इयत्ता 1ली ते 8वी पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक 1/1/2019, 7/2/2019, 25/2/2019, 16/5/2019, 12/6/2019, 10/11/2022 म्हणजे 10/11/2022 संदर्भात आपण पाहिलं. मधील तरतुदीनुसार गट ब गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले प्रेफरन्स किंवा आलेल्या सूचना त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. 1ली ते 5वीसाठी आपण जर पाहिलं तर इयत्ता 12वीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% गुण आवश्यक आहेत. इयत्ता 12वीमध्ये 1 ते 5साठी 12वीमध्ये 45 गुण ओपन कॅटेगरीला आवश्यक आहेत आणि आरक्षित जे इतर कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 40% गुणांची अट इयत्ता 12वीमध्ये आहे. लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांना 40% तर कॅटेगरीवाल्यांना असतीलच, 50% देखील ओपन कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना असतीलच, पण काहींना नसतात देखील, ते त्या ठिकाणी बाद होऊ शकतात. 6वी ते 8वी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% गुण आवश्यक आहे. म्हणजे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशनच्या डिग्रीला त्या ठिकाणी कमीत कमी 45% गुण आवश्यक आहे 6 ते 8च्या जागेसाठी. आणि आरक्षितसाठी म्हणजे जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40% गुणांची अट आहे. तेच जर आपण पाहिलं तर 9वी आणि 10वीच्या वर्गासाठी आपण थोडक्यात जर पाहिलं तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50% गुण आवश्यक आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला 9वी 10वीच्या जागेसाठी जर ॲप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्गासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं 11वी 12वी पदव्युत्तर पदवीमध्ये पहा, 11वी 12वीच्या जागेसाठी पहा, ही एक अट त्या ठिकाणी त्या GR नुसार घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगतोय की 11वी ते 12वी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्गामध्ये किमान 50% गुण आवश्यक आहे. हे जर पाहिलं तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, हे त्या ठिकाणी 11/2/2024ला निघालेलं शिक्षक पदभरतीबाबतचं प्रसिद्ध पत्रक आहे. आणि या संदर्भात आपण जर पाहिलं तर सकाळचा जो GR होता तो खूप महत्त्वाचा GR आहे. त्यामध्ये देखील काही विषयांमध्ये काही थोडेसे नवीन जे विषय आलेले आहेत त्याच्यामध्ये एक शुद्धीपत्रक आलं आहे, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की त्या काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी नंतर दिलेल्या होत्या की 1-2 विषयांमध्ये इतर विषयांचा समावेश करायचा आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच पद्धतीने वयाची जर आपण अट पाहिली तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे 9 ते 12साठी वयाची अट त्यांनी इथे दिलेली नाही आहे. इथे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे
की 9वी आणि 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी पहा, आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 9वी खाजगी संस्थांसाठी दिलं आहे पहा, 9वी आणि 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व 11वी आणि 12वीसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. 9वी ते 12वीला कोणत्याच प्रकारची वयोमर्यादा नाही, लक्षात ठेवा. म्हणजे इतर आपण जर पाहिलं तर इतर 1 ते 8च्या जागांसाठी वयोमर्यादेची अट सर्वांना माहीतच असेल. इथे जर पाहिलं तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50% गुण 11वी 12वीसाठी आणि 9वी आणि 10वीसाठी हे कोणासाठी आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच पद्धतीने खाजगी संस्था 1 ते 8साठी आणि 9वी ते 12वीसाठी ते खाजगी संस्थांसाठी त्यांनी सांगितलं आहे 9वी आणि 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे. 11वी आणि 12वीसाठी जर पाहिलं तर त्यासाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी म्हणजेच 50% गुणांची त्या ठिकाणी अट घालण्यात आलेली आहे. हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.